आज आपण व्हेज सँडविच आणि व्हेज टोस्ट सँडविच याच्या दोन्ही रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला पहिला हिरवी चटणी करावी लागणार आहे। तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे। त्याचबरोबर मी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे। लसूण पाकळ्या 1-2-3च टाकायच्या आहेत, जास्त टाकायचं नाही। त्याबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर असं आपल्याला वाटण थोडं करून घ्यायचं आहे। आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडी साखर घालायची आहे आणि लिंबू थोडा पिळून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घालू शकता। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बटर घालू शकता, म्हणजे पूर्ण स्लाइसला स्प्रेड करण्यापेक्षा तुम्ही चटणीमध्ये जर बटर घातलं तर ते सगळीकडे एकसारखं लागलं जातं। पण मी इथं बटरच्या जागी एक हेल्दी ऑप्शन सांगत आहे, ॲवोकाडो। तर ॲवोकाडोच मी बारीक चॉप करून त्याच्यामध्ये घातलेले आहे आणि आपल्याला ते परत वाटण फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडे त्याचे पीस राहिले तरी काही हरकत नाही, ॲवोकाडोची टेस्ट अगदी बटरी असते, त्यामुळे ते एकदम हेल्दी होऊन जातं। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी सलाड चिरून घेतलेला आहे, स्लाइस करून घेतलेला आहे, काकडी, टोमॅटो, कांदा आणि त्याचबरोबर उकडलेला बटाटा। उकडलेला बटाटा हा ऑप्शनल आहे, पण त्याने एक वेगळी छान टेस्ट येते। आता मी ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत। आपण पहिला व्हेज सँडविच करून घेत आहोत। तर त्याला मी हिरवी चटणी जी आपली आहे ती छान अगदी स्प्रेड करून घेत आहे। सगळ्या अशा प्रकारे आपण सगळ्या स्लाइसना स्प्रेड करून घ्यायचं आहे। ही रेसिपी पटकन होणारी आहे, झटपट ऐत्यावेळी करू शकता तुम्ही। लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। हां, पण टिफिनमध्ये जर देणार असाल तर लिंबाचा वापर तुम्ही करू नका, कारण टिफिनमध्ये मग ते खराब वगैरे होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर मी ह्याच्यावरच सॉस टाकून घेत आहे, जेणेकरून सगळ्या आतमध्ये व्हेजिटेबल्सना लागून जातो। त्याचबरोबर आता आपल्याला सगळे जे आपले व्हेजिटेबल्स आहेत हे असे मांडून घ्यायचे आहेत। सर्वात पहिला मी काकडी घातली, त्यानंतर मी कांदा घातलेला आहे। कांदा देखील मी बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। लहान मुलांना जर कांदा आवडत नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता, त्या जागी त्यांना चीजची स्लाइस किंवा किसलेलं चीज वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून देऊ शकता। आता त्याच्यावर मी थोडासा चाट मसाला टाकत आहे, मग त्यावर बटाट्याचे स्लाइस आपल्याला ठेवायचे आहेत। आता तुम्ही पूर्ण ब्रेडवर सगळीकडे स्प्रेड करायचा आहे। तुम्हाला जसे तुकडे हवे आहेत तसे करू शकता। जर तुम्हाला स्लाइस नको असतील तर तुम्ही डायरेक्ट सगळे व्हेजिटेबल्स एकत्र चॉप करून ते देखील स्प्रेड करू शकता। आता मी त्याच्यावर ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि आपण स्लाइस आता बंद करून घ्यायचे आहेत। स्लाइस बंद न करता वरून डायरेक्ट चीज किसून दिलं तर ते व्हेज चीज सँडविच तयार होतं। मी स्लाइस बंद करून आपल्याला व्हेजिटेबल सँडविच आपण बनवत आहे आणि मी इथं ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे अगदी तुम्ही डाएटसाठी देखील चेंज म्हणून खाऊ शकता, कारण तसंही ते हेल्दीच आहे आणि आपण कुठलेही बटर चीज त्याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे। आता आपण व्हेज टोस्ट सँडविच करणार आहोत। तर त्यासाठी मी इथं व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड असे दोन्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा काढलेल्या नाही आहेत, कारण जेव्हा तुम्ही टोस्ट करणार असेल तेव्हा त्याच्या कडा काढण्याची काही गरज नाही। आणि जसे आपण पहिला लेअर लावून घेतलेल्या सेम त्याच पद्धतीने मी त्या लेअर लावून घेतलेल्या आहेत। आणि मी टोस्टरमध्ये बटर पेपर खाली अंतरत आहे, कारण बटर पेपर यासाठी अंतरत आहे की व्हेजिटेबल्स जेव्हा असतात तेव्हा ते हीट होतं तेव्हा मॉइश्चर सोडतात आणि मग ते सगळं त्याच्यामध्ये पाणी असं स्प्रेड होऊन आपले जे ब्रेड्स आहेत ते मऊ पडतात आणि त्याला चिकटून बसतात। तुम्ही इथं बघू शकता साईडने त्याला असं मॉइश्चर सुटलेलं आहे आणि त्यामुळे टोस्टरला ते चिकटण्याची शक्यता असते, कारण आपण याच्यामध्ये कोणतंही ऑइल किंवा बटर स्प्रे किंवा ब्रशिंग अजिबात करत नाही आहोत, डायरेक्ट आपण टोस्ट करत आहोत। आणि जर तुमच्याकडे टोस्टर वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही अगदी आपल्या नॉनस्टिक तव्यावर देखील टोस्ट करू शकता। आणि लहान मुलांना जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही त्याला बटर वगैरे लावून भाजू शकता। हे झालेलं आपला छान व्हेज टोस्ट सँडविच तुम्ही बघू शकता। या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये काहीही स्टफ करू शकता। अगदी बटाट्याची भाजी देखील त्याच्यामध्ये स्टफ करून टोस्ट केला ना तरी ते सुद्धा अप्रतिम लागतं। आता मी ह्याच्यावर सॉस देत आहे। फक्त व्हेज टोस्ट सँडविच आहे, आतून सगळ्या व्हेजिटेबल्स गरम झालेले असतात, त्यामुळे सावकाश खावा, जर भाजण्याची शक्यता असते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा।